ओम गण गणपतये नमः. श्री स्वामी समर्थ. असेच तुमच्या फायद्याचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अंघोळ न करता स्वयंपाक केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होते आणि तसेच अंघोळ केल्यानंतर कोणत्या 11 चुका करू नयेत, नाहीतर रातोरात कंगाल बनाल, याबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण अंघोळ न करता स्वयंपाक करत असू तर त्याचा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते. याचा विचारही आपण सहसा करत नाही. काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या त्रासांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पाळणं गरजेचं असतं. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच आंघोळीनंतर कोणत्या चुका करू नयेत हे देखील आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या स्वयंपाकघरात करू नयेत. जर त्या केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे. या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळते. या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरात देवी अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण राहते. मात्र काही घरांमध्ये काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात, त्यामुळे अन्नपूर्णा देवी त्या घरातून निघून जाते. परिणामी त्या घरात नेहमी अन्न पाण्याची कमतरता जाणवते. काही लोकांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते, त्यामुळे आंघोळ न करता चहा बनवला जातो आणि त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते. बऱ्याच जणांना सकाळी लवकर बाहेर पडायचं असतं, हे मान्य, पण अशा घाईत आंघोळ न करता स्वयंपाक करणं चुकीचं आहे. आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो. आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर आणि कृतींवर होतो. अशुद्ध अन्न ग्रहण केल्याने आपल्या मनात नकारात्मकता आणि अशुद्धी निर्माण होते. परिणामी घरात दरिद्र आणि आजारपणाला आमंत्रण मिळते. म्हणून स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी. त्यानंतर स्वयंपाकघर व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावं आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करावी. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो, त्यामुळे अन्न तयार करताना स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. काही घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात, त्यामुळे घरातील वातावरण दूषित होतं आणि घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता वाढते. म्हणूनच रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावीत. स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा, त्यामुळे स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा. आपण जर अन्न देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही, तर तो देवाचा प्रसाद होतं आणि त्यानंतर जेवण केलं जातं. पण हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू. त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ करूनच प्रवेश करावा. आता हे सगळं ऐकून काही जणांना असं वाटू शकतं की सकाळी इतकी कामाची घाई असते, त्या घाईत आंघोळ कधी करणार? डबे बनवायचे असतात, ऑफिस किंवा शाळेसाठी वेळेवर जायचं असतं, त्यामुळे आंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागेल. जरी तुमची समस्या असेल तर अगदी बरोबर आहे, पण यापुढील गोष्ट ऐका की आंघोळ करणं का गरजेचं आहे. गरुड पुराणानुसार भगवान श्री हरिविष्णू यांनी पक्षीराज गरुडाला स्नानाचे फायदे सांगितले आहेत. ते म्हणतात की रात्रीच्या वेळी माणूस झोपेत असताना त्याच्या शरीरात घाम येतो, लाळ बाहेर पडते किंवा अनेक प्रकारे अशुद्धता निर्माण होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची अशुद्धता दूर करण्यासाठी आंघोळ करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच माणसाने सकाळी नियमित आंघोळ करायला हवी आणि स्नान आपटल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावीत. भगवान विष्णू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं तर त्याला कोणतंही फळ मिळत नाही, उलट तो पापी बनतो आणि त्याला दुःखाचा सामना करावा लागतो. स्नान न केल्याने नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत जातो. धर्मशास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मक शक्तीचा वास असतो. म्हणूनच गरुड पुराणात सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा हे आकर्षित करतो. म्हणजेच नकारात्मक शक्ती आंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात. या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास असतो. तसेच जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला सतत अपयश वाटत राहतं आणि त्याला कधीही यश मिळू शकत नाही. भगवान पुढे सांगतात
की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनातही अनेक संकटे येत राहतात. असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्याने तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नांचा प्रभाव किंवा वाईट विचारांचा परिणाम नष्ट होतो, तुमची पापे धुतली जातात आणि तुमचा दिवस सुंदर तऱ्हेने सुरू होतो. मग मित्रांनो, तुम्हीच विचार करा, जर एखाद्या गोष्टीला धर्मशास्त्रात इतकं महत्त्व दिलं गेलं आहे तर ती गोष्ट नक्कीच महत्त्वाची आहे की नाही. म्हणजेच आंघोळ करणं हे जरी साधं वाटत असलं तरी ते खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे, हे मात्र नक्की. गरुड पुराणानुसार आंघोळ केल्यानंतर या 11 चुका करू नका. अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपले लक्ष जात नाही, पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अशा 11 चुका आहेत ज्या घरांमध्ये वाईट शक्तींना प्रवेश मिळवून देऊ शकतात. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती व समृद्धीची हानी होते. जर स्नान केल्यानंतर या चुका केल्या तर देवी लक्ष्मी कोपू शकते, ज्यामुळे कुंडली धनहानी होण्याची शक्यता वाढते आणि आर्थिक स्थिती बिघडू शकते. आंघोळीनंतर योग्य सवयी महत्त्वाच्या आहेत. आंघोळ करणं हा प्रत्येकाच्याच दैनंदिन दिनचर्याचा एक भाग असतो. आंघोळ केल्यानंतर व्यक्तीला ताजेतवाने वाटतं, तो स्वच्छ आणि ऊर्जावान दिसतो. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे सांगितले जाते, कारण त्यामुळे मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत फार कमी लोकांना माहिती असते, त्यामुळे आंघोळीनंतर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देणं आवश्यक आहे. जर तुम्ही आंघोळीनंतर या चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावरही होऊ शकतात. आंघोळीनंतर घडणाऱ्या चुकांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे सांगते की अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य आणि आर्थिक स्थिती दोन्हीही बिघडू शकते. म्हणून आंघोळ केल्यानंतर कोणती कामे टाळली पाहिजेत याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. बाथरूम स्वच्छ ठेवणे. बाथरूममधून आंघोळ करून बाहेर पडल्यावर ती जागा स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार अनेक लोक आंघोळीनंतर बाथरूम अस्वच्छ ठेवतात आणि ही सवय अतिशय वाईट मानली जाते. बाथरूम स्वच्छ न ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वास्तुदोष वाढतो. वास्तुशास्त्रात घराच्या दिशांशिवाय आपल्या दैनंदिन सवयींचाही विचार केला जातो आणि त्यात आंघोळीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आंघोळ करताना इतरही काही चुका करतात. 2. बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये. काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये तसेच सोडतात आणि लगेच बाहेर पडतात. ही सवय तुम्हाला गरीब करू शकते. जर बाथरूम ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे घरात आजारपण, गरिबी, वादविवाद वाढतात. यामुळे माणसाची प्रगती खुंटते. 3. राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात. जर तुमच्या आंघोळीच्या सवयी अस्वच्छ असतील तर राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव तुमच्यावर पडतो. अशा लोकांना शनिदेवाच्या कोपाला सामोरे जावे लागते. स्नानगृहात घाणेरडे पाणी साचल्याने भगवानही नाराज होतात आणि यामुळे तुमच्या घरचे पैसे हे कमी होऊ लागतात. राहू ग्रह चांगला राहावा यासाठी बुधवार आणि रविवारच्या दिवशी टॉयलेट व बाथरूम स्वच्छ करावेत. असे केल्याने अडलेली कामे मार्गी लागतात. 4. तुटलेले केस बाथरूममध्ये टाकू नका. काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळीनंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात. तुमचा सुद्धा अशी सवय असेल तर ती त्वरित सुधारावी. असे केल्याने शनिदेव व मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येतात, करिअरमध्ये संघर्ष करावा लागतो आणि आर्थिक नुकसान होते. 5. बाथरूममध्ये बादली नेहमी भरलेली ठेवा. काही लोकांची सवय असते की आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत तसेच सोडून देतात. ही चूक तुमच्या घरात नकारात्मक शक्ती निर्माण करू शकते. बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा आणि जर बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवावी. रिकामी बादली सरळ ठेवल्यास नकारात्मक शक्ती साचतात, दणहानी होते आणि दवाखान्यात अनावश्यक खर्च वाढतो. यामुळे घरातील माणसे एका मागोमाग एक आजारी पडतात आणि गरिबी येण्यास वेळ लागत नाही. 6. आंघोळी दरम्यान चप्पल घालू नका. जर तुम्ही आंघोळीच्या वेळी चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकण्याची गरज नाही. कासे केल्याने धनहानी होते आणि घरात पैशांची तंगी येते. हिंदू धर्मात शास्त्रानुसार स्नानाला हे विशेष महत्त्व दिले आहे. स्नानविधी कधी चप्पल घालून करू नये. 7. आंघोळीनंतर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये. माता भगिनींनी आंघोळ केल्यानंतर लगेच सिंदूर लावणे टाळावे. असे केल्याने पतीचे आयुष्य कमी होते असे मानले जाते.
त्याचप्रमाणे केसातून पाणी टिपकत असताना भांगांमध्ये सिंदूर लावू नये, कारण ओल्या केसांमुळे सिंदूर खाली पडतो आणि त्याचा अपमान होतो. 8. अंघोळीच्या लगेचच नखे कापू नये. नखे मंगळवारी कापणे शुभ मानले जाते, कारण याने लक्ष्मी प्राप्तीचे योग निर्माण होतात. मात्र अंघोळीनंतर लगेच नख कापल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे बुध ग्रहांचा प्रभाव कमजोर होतो आणि व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अंघोळीनंतर बाथरूममध्ये ओले कपडे सोडू नका. अनेक स्त्रिया अंघोळीनंतर कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि त्यामुळे ओले कपडे बराच वेळ बाथरूममध्येच टाकून ठेवतात. ही सवय त्वरित बंद करावी. असे केल्याने सूर्यदेव कोपतात आणि राशीतील सूर्य कमजोर होतो. याचा जीवनावर वाईट परिणाम होतो. आनंद, वैभव, प्रतिष्ठा आणि मानसन्मान यांचा अभाव निर्माण होतो. 10. बाथरूम उघडे ठेवू नका. याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होतो आणि पैशांचे नुकसान होऊ शकते. अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी घरातील लोक आजारी पडू शकतात आणि नकारात्मक शक्तींमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 11. आंघोळीची योग्य पद्धत कोणती? स्नान करताना प्रथम पाय भिजवावेत, नंतर हळूहळू खांद्यापर्यंत पाणी टाकावे. डोके शेवटी भिजवावे. हे विशेषतः उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्या लोकांसाठी महत्त्वाचे आहे, कारण चुकीच्या पद्धतीने आंघोळ केल्यास स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. 12. दिवसातून 2 वेळा स्नान करणे आवश्यक. प्रत्येक व्यक्तीने किमान 2 वेळा तरी आंघोळ करावी. जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबत असाल तर दिवसातून 2दा स्नान करणे अधिक फायदेशीर ठरेल. यामुळे शरीर व मन दोन्ही प्रसन्न राहते आणि आपली सकारात्मक ऊर्जा वाढते. 13. सर्दीचा त्रास टाळण्यासाठी उपाय. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार सर्दी होत असेल तर आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा निलगिरीचे तेल मिसळून स्नान करावे. हे पहिले 2 आठवडे नियमित केल्यास सर्दीचा त्रास कमी होईल. याशिवाय आंघोळीच्या वेळी गरम पाणी तोंडात धरून ठेवणे फायदेशीर ठरते. असे 2-3 वेळा केल्यास सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. 14. आंघोळ करण्याची योग्य पद्धत. पूर्वीच्या काळात शॉवरचा वापर केला जात नव्हता. त्यावेळी आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती. बदलत्या काळानुसार आंघोळ करण्याच्या पद्धतीतही बदल झाले. आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घेतल्याने शरीराची उष्णता डोक्यापर्यंत पोहोचते. थंड पाणी असल्यास सर्वप्रथम डोक्यावर घेतले तरी चालते, मात्र गरम पाणी घेतले जाऊ नये, कारण त्यामुळे शरीराची उष्णता डोक्यात जाते आणि परिणामतः शरीराला त्रास होऊ शकतो. शास्त्रानुसार नेहमी थंड पाण्याने आंघोळ करावी अथवा कोमट पाणी वापरावे. आंघोळीचे पाणी रूम टेम्परेचरपेक्षा कमी असावे, कारण असे केल्याने रक्तवाहिन्या आणि शरीरातील उष्णता नियंत्रित राहते. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि शरीराला योग्य प्रमाणात थंडावा मिळत नाही. हिवाळ्यात कोमट पाण्याचा वापर करता येईल, मात्र गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यास डोळे कमजोर होतात आणि चष्मा लागण्याची शक्यता असते. 15. विवस्त्र आंघोळ करणे निषेध काय? शास्त्रानुसार विवस्त्र आंघोळ करणे पूर्णपणे निषेध मानले गेले आहे. या संदर्भात भगवान श्रीकृष्णांची एक कथा सांगितली जाते. गोपिका नदीत विवस्त्र आंघोळ करत असताना श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते. गोपिकांनी खूप विनवण्या केल्यानंतर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले, पण त्यांना एक महत्त्वाचा बोध दिला: कधी विवस्त्र आंघोळ करू नये, कारण यामुळे जलदेवतेचा अपमान होतो. सार्वजनिक ठिकाणी तसेच बंद खोलीतही विवस्त्र आंघोळ टाळावी, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करू शकते आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. 16. पितृदोष आणि विवस्त्र आंघोळ यांचा संबंध. गरुड पुराणानुसार स्नानाच्या वेळी आपल्या पितृ, मूत, पूर्वज आपल्या आजूबाजूला असतात. जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर त्याचा पितृदोष होतो. अशा वेळी पितृंना समाधान मिळत नाही आणि त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो. पद्मपुराणातही याचा उल्लेख आहे. आंघोळीचे पाणी हे पितृंना अर्पण केले जाते. जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर ते पितृंसमोर नग्न असल्यासारखे मानले जाते आणि त्यामुळे पितृ नाराज होतात. 17. माता लक्ष्मीचा कोप आणि आर्थिक नुकसान. शास्त्रानुसार जर कोणी विवस्त्र स्नान करत असेल तर माता लक्ष्मी कोपते. यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते आणि आर्थिक स्थिती बिघडू शकते. म्हणून स्नान करताना योग्य पद्धतीचे पालन करणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची मतं कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तुमच्या समर्थनामुळेच आम्ही नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणत राहू. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.